स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये ब्रिटिश सत्तेशी सामान्य कार्यकर्त्यांच्या जीवावर संघटित संघर्ष आणि स्वातंत्र्यानंतर संस्थात्मक लोकजीवनाची निर्मिती आणि गोरगरीब आणि पददलितांच्या चळवळी उभारण्यामध्ये वाळव्याचे क्रांतीवीर नागनाथ अण्णा नायकवडी हे आयुष्यभर व्यस्त राहिले. त्यांच्या 89 वर्षाच्या आयुष्यामध्ये ते सामान्य माणसासाठी सातत्यानं संघर्ष करीत राहिले. क्रांतीवीर नागनाथ अण्णा नायकवडी यांचं चरित्र जयवंत आहीर किंवा हुतात्मा संकुल परिसरामध्ये त्यांना जयामामा म्हणतात. यांनी 2 खंडामध्ये हे चरित्र लिहिलेलं आहे. आता जयवंत आहीर हे खरं तर लौकिक अर्थानं लेखक नाहीत, पण लौकिक अर्थानं लेखक नसले तरी 40 वर्षाहून अधिक काळ ते नागनाथ अण्णांच्या सहवासामध्ये वावरत होते आणि डॉक्टर पतंगराव कदम, R.R. पाटील या सांगली जिल्ह्यातल्या नेत्यांनी आणि अण्णांच्या कुटुंबियांनी आग्रह धरल्यामुळे या चरित्रलेखनाकडे ते वळले. या दोन्ही खंडाचं वैशिष्ट्य असं आहे की जयवंत आहीर यांची शैली अलंकारिक नाही, साधं सरळ थेट वाचकांना भिडणाऱ्या आणि प्रत्यक्ष अण्णांशी चर्चा करून आणि अनेक संदर्भ बघून हे गोष्टीरूप चरित्राचे 2 खंड त्यांनी प्रकाशित केलेले आहेत. अर्थात ह्या अण्णांचं जे चरित्र आहे त्याच्या वारंवार आवृत्त्या निघत आहेत. आता नागनाथ अण्णा नायकवडी हे शेतकरी कुटुंबामध्ये वाळव्याला जन्म झाला. त्यांचे वडील रामचंद्र गणपती नायकवडी आणि आई ह्या क्रांतीवीरांगणात होत्या लक्ष्मीबाई. आईर सरांनी लक्ष्मीबाई नायकवडी यांचंही चरित्र लिहिलेलं आहे. तर त्याच तोरामोराची साथ त्यांच्या पत्नी कुसुमताई नायकवडी यांनी त्यांना हयातभर दिली. आता अण्णांचं बालपण जर बघितलं तर शिक्षण जे आहे ते वाळव्याला, आष्ट्याला आणि कोल्हापूरच्या राजाराम हायस्कूलमध्ये ते शिकत होते. पण त्यांच्या आयुष्यामध्ये एक मोमेंट ऑफ अवेअरनेस आला किंवा अशी एक घटना घडली की त्यामुळे त्यांनी चळवळीमध्ये झोकून द्यायचं ठरवलं. म्हणून ते तसं बघायला तर गेलं तर त्या काळामधले D.D. बापू लाड, खेडेनिपाणीचे पांडू मास्तर, क्रांतिसिंह नाना पाटील, वसंतदादा पाटील, यशवंतराव चव्हाण, स्वामी रामानंद भारती ह्या सगळ्या नेत्यांशी त्यांचा पुढे सार्वजनिक जीवनामध्ये संबंध येत गेला. वसंतदादा पाटील ह्या सगळ्यांच्या बरोबर स्वातंत्र्य चळवळीमध्ये त्यांचं योगदान आहे. पण मी आत्ता उल्लेख केला तो मोमेंट ऑफ अवेअरनेस म्हणजे ते कोल्हापूरला शाळेमध्ये असतानाच त्यांनी काँग्रेसचं अधिवेशन 1942चं हे मुंबईमध्ये होणार आहे हे समजल्यानंतर ते आपल्या काही मित्रांसमवेत मुंबईला गेले आणि 2 दिवस काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये उपस्थित राहिल्यानंतर आणि महात्मा गांधींचा चले जाव हा आदेश दिल्यानंतर ते प्रभावित झाले. अगदी म्हणजे शेजारच्या आंब्याच्या झाडावरनं मैदानात उडी मारून त्यांनी प्रवेश मिळवला आणि आपल्या छोट्या नोटबुकमध्ये महात्मा गांधींची सही देखील घेतली. म्हणजे महात्मा गांधी युगाचं क्रांतीवीर नागनाथ नायकवडी हे सुरुवातीच्या काळामध्ये महात्मा गांधी युगाचं आपत्ती होतं असं आपल्याला म्हणावं लागेल. कारण त्याने मॅट्रिकचं शिक्षण पण मध्ये सोडलं आणि ते स्वातंत्र्य चळवळीमध्ये सहभागी झाले. अर्थात त्यांच्यावरचे अहिंसावादी महात्मा गांधी आणि क्रांतिकारी मार्गाने स्वातंत्र्य मिळवलं पाहिजे असं म्हणणारे सुभाषचंद्र बोस यांचाही प्रभाव होता. कर्मवीर भाऊराव पाटलांचे ते सार्वजनिक जीवनातले निकटचे सहकारी होते. महात्मा फुले, शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज या सगळ्या त्यांच्या वैचारिक प्रेरणा होत्या. आणि मग प्रामुख्यानं क्रांतिसिंह नाना पाटील आणि D.D. बापू लाड या पांडू मास्तर या सहकाऱ्यांच्या समवेमध्ये त्यांनी पहिला चरित्राचा जो भाग आहे त्यामध्ये साधारणपणे 1922 म्हणजे त्यांच्या जन्माच्या कालावधीपासून ते 47 सालांपर्यंतचा कालावधी या ठिकाणी अधोरेखित केलेला आहे. तेव्हा ब्रिटिश सत्तेशी संघर्ष करताना ह्या सुरुवातीच्या काळामध्ये अण्णांनी जे काम केलं त्यामध्ये उल्लेखनीय गोष्टी काय होत्या तर धुळ्याजवळचा चिमठाणा म्हणून खजिना आहे तो लुटण्यामध्ये त्यांचा सहभाग होता. त्याचबरोबर क्रांतिसिंह नाना पाटलांच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी प्रतिसरकार स्थापन केलं. 1943 साली
कोल्हापूर जिल्ह्यातल्या सागावमधनं पोलिसांच्या बंदुका पळवल्या आणि वाळव्यात सशस्त्र फेरी काढली. त्यात स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये त्यांनी कामेरीला विद्यार्थी परिषद घेतली. 1943 साली शेनोलीला स्टेशनला पे स्पेशल ट्रेन या लुटीमध्ये अण्णांचा सहभाग होता. पुढे त्यांनी किसान शिक्षण संस्था ही स्थापन केली आणि नागठाणे बंधाऱ्याच्या बांधकामामध्ये स्वातंत्र्यानंतर त्यांचा या ठिकाणी सहभाग आहे. तेव्हा या पहिला भाग जो क्रांतीवीर नागनाथ अण्णांच्या चरित्राचा आहे त्याला आह साळुंखे यांनी प्रस्तावना लिहिलेली आहे. यामध्ये 47 सालापर्यंतच्या कालावधीबद्दल भाष्य करताना विचारवंत आह साळुंखे यांनी असं म्हटलेलं आहे की नागनाथ अण्णा हे परिवर्तनवादी चळवळींचा आधार होते आणि या पुस्तकाच्या रूपानं धैर्यशील क्रांतिकारकांचा इतिहास आपल्यासमोर येतो. संसार, संपत्ती, प्राणाची पर्वा न करता अण्णांनी सातत्यानं या ठिकाणी संघर्ष केला, या गोष्टीचा त्यांनी उल्लेख केलेला आहे. तेव्हा स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये ब्रिटिशांशी लढताना कधी टपाल गाडीची लूट, कधी गोव्याहून हत्यारे आणण्याचा प्रयत्न, शेनोली स्टेशनजवळच्या पे स्पेशल ट्रेनची लूट करणं, त्याचबरोबर जवळजवळ 150 गावामध्ये प्रतिसरकार स्थापन करणं, या प्रकारची कामं ते सातत्यानं करत होते. आणखी एक उल्लेखनीय गोष्ट म्हणजे 14 एप्रिल 1944ला धुळ्याला खजिना लुटला त्यांनी आणि 5 लाखापेक्षा जास्त रक्कम या ठिकाणी त्यांना मिळाली. तर 10 सप्टेंबर 1944ला या स्वातंत्र्य चळवळीमध्ये भाग घेताना त्यांना अनेक वेळा अटकही झालेली होती. त्यामुळे 10 सप्टेंबर 1944ला सातारला 18 फूट उंचीच्या तटावरून त्यांनी उडी मारली आणि काही काळ कर्मवीर भाऊराव पाटलांच्याकडे त्यांनी आश्रय घेतला. हे सशस्त्र क्रांतीचं वेळ अण्णांच्या डोक्यात इतकं होतं की त्यांनी देशांतर्गत फौजी संघटना स्थापन करण्यासाठी नानक सिंग आणि मनसा सिंग यांना या परिसरामध्ये बोलवलं आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली सशस्त्र फौज निर्माण केली. सोनवड्याला ब्रिटिश चकमकीमध्ये यापैकी किसन अय्यर आणि नानक सिंग हे शहीद झाले. त्यानंतर हैदराबादच्या मुक्ती लढ्यामध्ये देखील नागनाथांना सहभागी होते. अण्णांच्या या कारकिर्दीबद्दल आचार्य यात्रेने असं म्हटलेलं आहे की प्रतिसरकारचे सेनापती असलेले नागनाथांना हे शांतीदूत होते. त्याने गुंडांचा आणि दरोडेखोरांचा बंदोबस्त केला आणि शांतीचं निर्भय राज्य करण्यासाठी त्यांनी सातत्यानं प्रयत्न केले. तेव्हा पहिल्या भागात हा इतिहास गौरवशाली आहेच. या अय्यर सरांनी जयवंत अय्यर यांनी दुसरा भाग जो लिहिलेला आहे, हा दुसरा भाग हा रचनात्मक कामाचा आहे. म्हणजे स्वातंत्र्यानंतर स्वराज्याचं सुराज्य व्हावं म्हणून अण्णांनी केलेल्या संघर्षाचा भाग आहे. या पुस्तकाला डॉक्टर जयसिंगराव पवार यांनी प्रस्तावना लिहिलेली आहे आणि जयसिंगराव पवार असं म्हणतात की स्वातंत्र्य लढ्यामध्ये प्राणाची पर्वा न करता संघर्ष करणं आणि स्वातंत्र्यानंतर स्वराज्याचं स्वराज्य करणं यासाठी अण्णांनी काम केलं. जया अय्यर यांना 40 वर्षांचा अधिक सहवास लाभल्यामुळे हे चरित्र जे आहे हे ऑथेंटिक अशा प्रकारचं झालेलं आहे. शिवाय या चरित्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, फुले, शाहू, गांधी, सुभाषचंद्र बोस, क्रांतिसिंह नाना पाटील, कर्मवीर भाऊराव पाटील, साने गुरुजी या सगळ्या नेत्यांचा प्रभाव या ठिकाणी मांडलेला आहे. स्वातंत्र्यानंतर प्राध्यापक ND पाटील हेही त्यांचे दीर्घकाळ सहकारी होते. गणपतराव देशमुख हे सहकारी होते आणि प्रत्येक गोष्टीमध्ये सिम्प्लिसिटी, साधेपणा हे त्यांचं वैशिष्ट्य होतं. अण्णांनी आपलं लग्नसुद्धा कुसुमताई नायकवणींच्या बरोबर सत्यशोधक समाजाच्याही पुढे जाईल अशा साध्या पद्धतीनं नेसत्या वस्त्रांशी लग्न केलेलं होतं. परिसरातल्या फाशीबारगांना समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये त्यांनी आणण्याचा प्रयत्न केला आणि आपण असं बघतो की एखादा कारखाना निघाल्यानंतर त्यातून शिक्षण संस्था निघते, पण वाळव्याचा हुतात्मा किसन अय्यर कारखाना याचं वैशिष्ट्य असं आहे की शाळेतल्या शिक्षकांनी प्रयत्न करून अगोदर शाळा आणि नंतर कारखाना निर्माण झाला. म्हणजे अण्णा या काळामध्ये दिल्लीला असताना असं म्हणायचे की मी एक तर दिल्लीवरनं कारखान्याचं लायसन्स घेऊन येईन किंवा माझं प्रेत या ठिकाणी परत वाळव्याला येईल. तेव्हा या कारखान्यानं
ऊसाच्या बाबतीमध्ये उत्तम रिकव्हरी, उत्तम ऊस दर आणि हुतात्मा पॅटर्न हा वेगळा पॅटर्न राज्यामध्ये निर्माण केला. जास्ती ऊसाला दर देण्याची प्रथा ह्या कारखान्याने निर्माण केली. अण्णांनी साखर शाळा निर्माण केल्या. त्याचबरोबर संस्थात्मक शिक्षण संस्था, त्याचबरोबर कारखाना, दूध संघ या उभारणीबरोबरच समाजातले जे पददलित आहेत, वंचित आहेत, पीडित आहेत, त्यांच्यासाठी अण्णा काम करत राहिले. म्हणजे धरणग्रस्त आणि दुष्काळग्रस्तांच्या सातत्यानं परिषदा घेतल्या. म्हणजे कारखाना हे केवळ साखर उत्पादन न करता विचारांचं प्रेरणास्थान त्यांनी बनवलं. म्हणजे त्यांनी समाज, साहित्य आणि इतिहास या सर्व क्षेत्रामध्ये सेवा केली. महारवतनी जमिनी रायतावा करण्यासाठी त्यांनी आंदोलन केलं. त्यानंतर कर्मवीर भाऊराव पाटलांना 1 लाख रुपये थैली देण्यामध्ये त्यांचा महत्त्वाचा पुढाकार होता. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये ते सहभागी होते. गोवा मुक्ती लढ्यामध्ये त्यांचा सहभाग होता. आपले सहकारी हुतात्मा किसन अय्यर यांचा त्यांनी पुतळा उभारला. नानकसिंगांच्या नावानं विद्यालय सुरू केलं. लिफ्ट इरिगेशन योजना सुरू केल्या. वाळवा इस्लामपूर रस्ता डांबरीकरण व्हावं यासाठी त्यांनी प्रयत्न केले. शेतकऱ्यांनी त्यांना गाडी देखील भेट दिलेली होती. आणि त्यांचे गुरु क्रांतिसिंह नाना पाटील हे अखेरच्या काळामध्ये त्यांचं वास्तव्य हे वाळव्याला होतं. वारणा धरणग्रस्त असतील, कोयना धरणग्रस्त असतील किंवा आटपाडी परिषदेमध्ये पाणी परिषद असेल, या पीडित आणि गरीब लोकांचा आधार म्हणून अण्णा वावरले. अण्णांनी दलित आदिवासी ग्रामीण संयुक्त संमेलन देखील घेतलेलं होतं. अण्णांच्या आयुष्यामध्ये याची समाजाने देखील चांगली दखल घेतलेली आहे. म्हणजे त्यांच्या कामाबद्दल त्यांना 40हून अधिक पुरस्कार मिळाले. शिवाजी विद्यापीठानं त्यांना डिलीट पदवी दिली, तर शासनानं त्यांना पद्मभूषण अशा प्रकारची पदवी दिलेली होती. आणि समाजाच्या सर्व स्तरामधनं अण्णांच्या कामाचं वेगवेगळ्या पद्धतीनं आणि वेगवेगळ्या वेळेला सातत्यानं समाजाने या ठिकाणी कौतुक केलेलं आहे. असं म्हटलं जातं की सिम्प्लिसिटी इज द मोस्ट कॉम्प्लिकेटेड स्किल. तसं अण्णांच्या व्यक्तिमत्वाचं लोभावणारं वैशिष्ट्य म्हणजे अतिशय साधी राहणी, एक खाकीचा शर्ट, धोतर आणि साखर शाळेमध्ये येईल त्या माणसाला 2 रुपयामध्ये जेवण, या ऊसतोडणी मजुरांच्या मुलांच्या शिक्षणासाठी प्रयत्न. मी त्यांचे वारणा धरणग्रस्त, कोयना धरणग्रस्त यांच्याबद्दलची अनेक आंदोलनं बघितलेली आहेत. या आंदोलनामध्ये अण्णा जी वेळ घोषित करायचे त्या वेळेच्या 1 मिनिट देखील मागं पुढं न करता अण्णा कार्यक्रमाला व्यवस्थित हजर राहायचे. 10-15 मिनिटाचं भाषण करायचे. ते आपल्या वाळवा मतदारसंघामधनं 2 वेळेला आमदार झाले. 57 आणि 85ला त्यांनी 3 वेळा लोकसभेची निवडणूक लढवली. तेव्हा क्रांतीवीर नागनाथ नायकवडी यांच्या व्यक्तिमत्वाचा विशेष हा की स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये ब्रिटिश सत्तेशी संघर्ष आणि स्वातंत्र्योत्तर काळामध्ये संस्थात्मक लोकजीवन आणि पददलितांच्या चळवळी राबवणारे पद्मभूषण क्रांतीवीर नागनाथ अण्णा नायकवडी हे अर्थातच वाळवा तालुक्यात नव्हे तर आपल्या संपूर्ण राज्याचा महत्त्वाचा मानबिंदू आहेत. त्यांच्यानंतर वैभवकाका नायकवडी, गौरव नायकवडी, सुषमाताई नायकवडी हे त्यांच्या घराण्यातली नवी पिढी ही समाजसेवेचा वारसा जपून वावरत आहे.